नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे अद्वैतवरती एक हल्ला होणार आहे। त्याला गुंड किडनॅप करण्यासाठी येणार आहेत आणि कला तेव्हा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कला अद्वैतचा जीव वाचवणार आहे आणि त्यामुळे अद्वैतच्या मनात कलाविषयी जे प्रेम निर्माण होणार आहे त्यामुळे त्यांचं जे एकमेकांना ते वचन देणार आहेत, 7 जन्माचं एकमेकांना साथ देण्याचं वचन देऊन अद्वैतने कलाचा बायको म्हणून स्वीकार केला जाणार आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर इकडे अद्वैतला एक फोन आलेला असतो आणि अद्वैतला फोनवरती सांगितलं जातं की या वर्षीचा बिझनेसमन ऑफ द इयर हा अवॉर्ड अद्वैत चांदेकर यांना देण्यात येत आहे। त्या क्षणी खूप मोठा धक्का बसतो। म्हणजे एवढी छान गोष्ट असते की कधी स्वप्नातही विचार केलेला नव्हता की असं काही घडू शकेल आणि हे घडलेलं असतं। म्हणजे सगळ्यांच्या समोर अद्वैत ही गोष्ट सांगतो तेव्हा घरात सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो। सगळेजण जाम खुश असतात कारण काहीही झालं तरीही अद्वैतची निवड या वर्षीचा बिझनेसमन ऑफ द इयर हा अवॉर्डसाठी झालेली असते। सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो, सगळेजण खूप खुश झालेले असतात आणि आबा विचारतात की अद्वैत, खरंच खूपच भारी गोष्ट आहे। चांदेकरांचा नावलौकिक वाढवलेला आहे। अद्वैत, तू खरंच हुशार आहे, बिझनेस एक हाती सांभाळत आहे, सर्व गोष्टी अगदी मनापासून करत आहे, असं आबा बोलत असतात। अद्वैत आबांना नमस्कार करतो, त्याचबरोबर सरोजला नमस्कार करतो। तिथे रजनी असते, रजनीला नमस्कार करतो आणि सगळ्यांचे आशीर्वाद घेतो। फायनली अद्वैतला खूप छान असं वाटत असतं कारण त्याला हा अवॉर्ड मिळालेला असतो। त्याचबरोबर इकडे सरोज घरातील सगळ्यांनाच खूप छान वाटत आहे कारण अद्वैतची निवड या अवॉर्डसाठी झालेली असते। परंतु 2 आणि 3 व्यक्ती अशा आहेत की त्यांना ही गोष्ट अजिबात आवडलेली नसते। आता तुम्हाला कळलंच असणार की त्या 3 व्यक्ती कोण आहेत। तर नैना, राहुल आणि रोहिणी यांना तिघांनाही ही गोष्ट अजिबात आवडलेली नसते। त्या तिघांचंही असं म्हणणं असतं की हा अवॉर्ड याला का मिळाला आहे, म्हणजे कशासाठी हा अवॉर्ड याला देण्यात येतोय, हा प्रश्न त्यांना पडलेला असतो आणि त्याचमुळं इकडे त्या तिघांच्या डोक्यात विचारचक्र सुरू झालेलं असतं। कारण काहीही झालं तरीही अद्वैतला हा अवॉर्ड मिळता कामा नये, अद्वैतची जी भरभराट होत आहे अद्वैतची ती भरभराट होऊ नये यासाठी त्यांचे प्रयत्न चालू झालेले असतात। त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की आबा, सरोज सगळेजण घरातले इकडे अद्वैतचं अभिनंदन करत आहेत, अद्वैतला म्हणत आहेत की अद्वैत, खरंच ही लाख मोलाची गोष्ट आहे, आज तुला हा अवॉर्ड घोषित झालेला आहे, एवढी छान अशी गोष्ट घडलेली आहे आणि अद्वैतचं कौतुक केलं जात असतं। तेव्हा आबा स्वतःच्या तोंडाने सांगतात की अरे राहुल, दादाला अवॉर्ड मिळालंय, त्याचं अभिनंदन करणार नाहीस का रे? राहुल म्हणत असतो, हे कसं झालेलं आहे, काही झालं तरी याला अवॉर्ड कसा मिळाला आहे, याला अवॉर्ड मिळायला नको होता। रोहिणी म्हणत असते, बस बस, हातावर हात ठेवून बस, नाही तर त्या मोबाईलमध्ये गेम खेळत बस, तेवढंच जमतं तुला, त्यापेक्षा वेगळं तू काहीच करू शकत नाही, असं रोहिणी त्याला बोलू लागते। आणि तेव्हा मात्र राहुलला खूप राग येतो, राहुलला राग आलेला असतो आणि राहुल म्हणतो की आता सोडणार नाही। आता कला धावत धावतच चांदेकरांच्या घरी आलेली आहे कारण अद्वैतला एवढा मोठा अवॉर्ड मिळालेला आहे, गोडाचा शिरा बनवून आणलेला आहे आणि ती आल्या आल्या अद्वैतचा हात हातात घेत त्याला शुभेच्छा देत आहे, त्याचं कौतुक करत आहे। अद्वैत तिचा नवरा आहे, तिने तर अद्वैतचा मनापासून स्वीकार केलेला आहे आणि अद्वैतचं कौतुक करत अद्वैतला शुभेच्छा देत आहे आणि जो गोडाचा शिरा बनवून आणलेला आहे तो शिराही ती अद्वैतला खाऊ घालत आहे। सरोज आणि रोहिणी पाहत असतात आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत मात्र कलाचंही कौतुक करत असतो कारण कलाने त्याच्यासाठी खूपच गोष्टी केलेल्या आहेत। हा परफेक्शनिस्ट अद्वैत चांदेकर हा असाच बनलेला नाही, तर त्याच्यासाठी तेवढे कष्ट कलानेही घेतलेले आहेत। आणि त्याचबरोबर इकडे राहुल रूममध्ये असतो आणि तेव्हा नैना राहुलच्या रूममध्ये येते आणि म्हणते की तुझ्याही अंगाची लाही लाही झालेली आहे ना, माझ्याही झालेली आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की तुलाही अद्वैतला उद्ध्वस्त करायचं आहे आणि मलाही त्या कलाला उद्ध्वस्त करायचं आहे। त्यासाठी आपण दोघांनी एकत्र येणं गरजेचं आहे। जोपर्यंत आपण दोघं एकत्र येत नाही
तोपर्यंत आपण त्यांना उद्ध्वस्त करू शकणार नाही. आपण एकटे एकटे लढलो तर काहीही होऊ शकत नाही, असं ती त्याला सांगत असते. तू जर माझ्याशी हात मिळवणी केलीस तर मी तुझी मदत करेल, असं तिचं सांगणं असतं. आणि ती ह्यासाठी सांगत असते की तिचाही स्वार्थ असतो, तिलाही चांदेकरांच्या घरामध्ये टिकून राहायचं असतं, हे तिचं म्हणणं असतं. आणि त्यासाठी तिचं हे सगळं चाललेलं असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता राहुलने नैनासोबत हात मिळवलेला असतो आणि त्या दोघांचा प्लॅन सुरू होतो. त्या दोघांनी ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही आता त्यांना सोडायचं नाही. मग आता जेव्हा अवॉर्ड फंक्शन असतं त्या अवॉर्ड फंक्शनला त्या दोघांना पोहोचू द्यायचं नाही आणि तिथं त्यांच्यावरती हल्ला करायचा, हे या दोघांनी ठरवलेलं आहे. आणि त्यासाठी त्यांनी खूप मोठा प्लॅन करायचं ठरवलेलं असतं. आणि त्या प्लॅननुसार आता अवॉर्ड फंक्शनला जाणाऱ्या कला आणि अद्वैत यांच्यावरती हल्ला करायचं ठरवलेलं असतं. अद्वैतला किडनॅप करायचं आणि त्याला त्या अवॉर्ड फंक्शनला पोहोचूच द्यायचं नाही, असं यांच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि त्याचवेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कला आणि अद्वैत निघालेले असतात. तर जाताना रस्त्यामध्ये त्यांच्या गाडीच्या रस्त्याने जाणार असते तिथे खिळे टाकलेले असतात आणि त्यामुळं अद्वैतची गाडी तिथे पंक्चर होते. अद्वैतची गाडी पंक्चर झालेली असते आणि मग अद्वैत म्हणतो की थांब खरे मी बघतो, असं म्हणत तो कलाला गाडीतच बसवून ठेवतो आणि गाडीतून खाली उतरतो. कारण प्रत्येक वेळेस रोहिणी आणि राहुल कला आणि अद्वैतला संपवण्याचा विचार करत असतात. मागही जेव्हा दिव्याघरला ते जाणार होते, दिव्याघरला जाऊन ते प्रोजेक्ट त्यांना करायचं होतं, त्याच्यासाठी डिझाईन्स करायच्या होत्या, तेव्हाही रोहिणीने असलाच डाव आखलेला होता आणि आत्ताही तिने तेच केलेलं असतं. रोहिणीच्या मनात खूपच वाईट असतं, खूप कपट असतं. तिच्या डोक्यात फक्त अशाच गोष्टी येत असतात, काही झालं तरी हिला संपवायचं, एवढंच तिच्या डोक्यात सुरू असतं. आणि त्याच पद्धतीनं तिनं प्लॅन करत असते. इकडे सगळेजण काळजी करत असतात की कला आणि अद्वैतचा फोन का लागत नाही, नक्की काय झालेलं आहे, कला आणि अद्वैत व्यवस्थित आहेत ना, हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो आणि सगळेजण त्याच गोष्टींचा विचार करत असतात. आणि इकडे कला मात्र खूप घाबरलेली असते आणि काही लोक येतात आणि ती लोक मात्र इकडे कलाला त्याचबरोबर अद्वैतला तिथे मारहाण करायला सुरुवात करतात. अद्वैतला ती लोक मारहाण करत असतात, अद्वैतला ती किडनॅप करायला लागलेली असतात. आणि त्याच वेळेस आपल्याला पाहायला मिळतं की कला मात्र तिथे मध्ये येते आणि कला अद्वैतवरती हल्ला करणाऱ्या त्या गुंडांची धुलाई करायला सुरुवात करत असते. खरं तर घरातल्या सगळ्यांना काळजी वाटत असते, घरातील आता शोधायलाही निघालेले असतात. इकडे काजल आणि त्याचबरोबर रॉकेटही अद्वैत आणि कलाला शोधायला बाहेर पडलेले असतात. कारण अजूनपर्यंत अद्वैत आणि कला का पोहोचू शकलेले नाहीत, नक्की त्यांच्या बाबतीत काय झालेलं आहे, अशी काळजी आबांना वाटत असते. त्याचबरोबर इकडे संगीतालाही काळजी वाटत असते, म्हणून हे दोघं जण आता शोधायला निघालेले असतात. आणि त्याचबरोबर इकडे कलाला त्या गुंडांनी ढकलून दिलेलं असतं. कला बेशुद्ध पडते आणि अद्वैत कलाच्या जवळ जात असतो, तेव्हा ते गुंड इकडे अद्वैतच्या तोंडाला रुमाल लावायला लागलेले असतात, त्याला बेशुद्ध करायला लागलेले असतात. आणि तेवढ्यात अद्वैत जोरात किंचाळतो खरे आणि त्या क्षणी कलाही शुद्धीवर येते. कला शुद्धीवर आलेली असते आणि अद्वैत तिच्याकडे पाहत असतो. अद्वैतला कळतच नसतं की हे सगळं काय होत आहे आणि अद्वैतला काहीही करून आता स्वतःचा आणि कलाचा दोघांचाही जीव वाचवायचा असतो. कला तिथे पडलेली असते, कला शुद्धीवर येते आणि कला त्या गुंडांची धुलाई करायला सुरुवात करते. कारण कलाला कळलेलं आहे की तिच्या आणि अद्वैतच्या जीवावर कोणतरी उठलेलं आहे आणि तिच्या जीवावर उठलेल्या व्यक्तीनेच त्यांच्यावरती हा हल्ला करवलेला असतो. हे अद्वैत आणि कला या दोघांच्याही लक्षात आलेलं असतं. ते दोघंजणही त्या गुंडांची धुलाई करत असतात, त्यांच्याशी लढत असतात, परंतु त्यांना दोघांनाही तेवढंसं यश मिळत नाही. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत आणि कला दोघंही एकमेकांचा जीव वाचवण्यासाठी तिथे लढत असतात आणि त्याचबरोबर ती लढाई त्यांना जिंकायची असते. आणि कला त्या गुंडांना अक्षरशः पुरून उरत असते. अद्वैतला त्या गुंडांनी पकडलेलं असतं, तर कला त्यांच्या अंगावर वाघिणीसारखी धावून जात असते आणि त्या गुंडांना तिथे धूळ चारत असते, त्यांची धुलाई करत असते. काहीही झालं तरी कलाला आत्ता ही लढाई जिंकायची असते आणि ही लढाई जिंकणं म्हणजे वाटते तेवढी साधी सोपी गोष्ट नसते. कारण काहीही झालं तरीही ते गुंड 4-5 जण असतात, कला अद्वैत दोघं असतात आणि कला अद्वैत त्या लोकांना त्यांचा हल्ला होत असतो तो परतवून लावत असतात. ही गोष्ट सोपी नसते. काहीही करून त्यांना या सगळ्यातून
मार्ग काढून आता पुढे अवॉर्डला वेळेतही पोचायचं असतं आणि अद्वैत आणि कला तिथे दोघांची काळजी घेत त्या गुंडांची धुलाई करत असतात. अक्षरशः कलावरती तर किती वार झालेले असतात, तरीही कला अद्वैतचा जीव वाचवण्यासाठी धडपडत असते. आज कला रणरागिणी बनून तिथे अद्वैतचा जीव वाचवत असते. या सर्व गोष्टी घडत असतात. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की कला अद्वैत सगळेजण तिथं आहेत आणि कला अद्वैतचा जीव वाचवण्यासाठी तिथे खूप मोठी गोष्ट घडत आहे. कलाला प्रश्न पडलेला असतो की या सगळ्यातून बाहेर कसं पडायचं आणि या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी काय करावं लागणार, हा खूप मोठा प्रश्न असतो. त्या गुंडांनी कलाला पकडलेलं असतं आणि कलाला आता इथे कळत नसतं की काय करू. त्याचवेळी कला म्हणत असते की आता ताकदीपेक्षा युक्ती महत्त्वाची आहे. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी काय सांगितलेलं आहे की गनिमी कावा, आता मला काहीतरी करावं लागणार आहे. शक्तीपेक्षा युक्ती वापरावी लागणार आहे, कारण यांच्यासमोर माझी ताकद कमी पडत आहे. आणि असं म्हणत कलाच्या पर्समध्ये मिरचीची पावडर असते. त्या गुंडांची धुलाई करत कला त्यांच्यावरती ती मिरची पावडर त्यांच्यावरती फेकून मारते. इकडे अद्वैतला ती वाचवते त्या गुंडांच्या पासून आणि अद्वैतलाही सोडवते. आणि त्याचबरोबर कला मात्र आज तिथे वाघीण बनलेली असते. रणरागिणी बनून त्या गुंडांना कला तिथे धूळ चारत असते आणि कलाच्या युक्तीमुळे बऱ्यापैकी सिच्युएशन कंट्रोलमध्ये आलेली असते. त्या गुंडांनी त्यांच्याकडे हत्यारं असतात, ती हत्यारे बाहेर काढलेली असतात आणि अद्वैत कलावरती ते हल्ला करायच्या तयारीत असतात आणि कलाने त्या क्षणी त्यांच्यावरती ती मिरची पावडर फेकलेली असते. आणि मग काय बघायलाच नको, अद्वैत आणि कला दोघं मिळून अशी धुलाई करत असतात त्या गुंडांची की विचारही करू शकत नाही असं बेधुंद त्यांना मारत असतात, त्यांची वाट लावत असतात. हे सर्व घडत असतं. कलाला पकडलेलं होतं, त्यातून पण अद्वैत आता कलाच्या मदतीला धावून येतो, कारण अद्वैतला कलाने वाचवलेलं असतं. आता अद्वैतची वेळ असते कलाला वाचवण्यासाठी आणि तो धावून येतो आणि मग कलावर धावून आलेल्या त्या गुंडांना अद्वैत रक्तबंबाळ होईपर्यंत मारत असतो. अद्वैत आणि कला यांनी गुंडांची धुलाई करत स्वतःचा जीव वाचवलेला असतो. पण हे सगळं का झालं, हा प्रश्न मात्र त्यांच्या पुढे उभा राहिलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अद्वैत आणि कला त्या गुंडांना मारत आहेत, त्यांची वाट लावत आहेत. परंतु एक गोष्ट मात्र घडत आहे, ती म्हणजे की ह्या सगळ्यामागे ज्याने कोणी हे केलेलं आहे त्या व्यक्तीचा चेहरा मात्र अद्वैत आणि त्याचबरोबर कला या दोघांना समजत नाही. हे सगळं कुणामुळे झालेलं आहे ही गोष्ट मात्र त्यांना अजूनही कळलेली नसते. त्यांनाही प्रश्न पडलेला असतो की कोण करत असेल हे सगळं, कारण काहीही झालं तरीही आपण आज अवॉर्ड फंक्शनला जाणार होतो आणि कोण असेल माझ्या वाईटावरती, हा विचार अद्वैतच्या डोक्यात सुरू असतो. आणि त्या गुंडांना त्यांनी दोघांनी धूळ तर चारलेली असतेच, परंतु त्या गुंडांची वाट लावण्यासाठी ते दोघंही सज्ज झालेले असतात. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत आणि कला दोघंही अक्षरशः तिथे तुटून पडलेले असतात. काही करून हे सगळं उरकून त्यांना दोघांनाही लवकरात लवकर आता जायचं असतं, ते म्हणजे फंक्शनसाठी, आणि तिथे पोहोचायचं असतं. अद्वैत तर अक्षरशः अद्वैत आणि कला या दोघांनीही गुंडांची जबरदस्त अशी धुलाई तर केलेली असते, पण या गुंडांमुळं अद्वैत आणि कला यांना खूप त्रास झालेला असतो. त्यांना कळतच नसतं की हे सगळं काय घडलेलं आहे. अद्वैत आणि कला हे दोघं जण पेटून उठलेले असतात. त्यांच्यासाठी ही गोष्ट खूप भयानक असते. एवढं भयानक त्यांच्यासोबत घडलेलं असतं. अद्वैतला तर सुन्न झालेलं असतं त्याचं डोकं. एकतर अद्वैतला ऑलरेडी अस्थम्याचा त्रास असतो आणि त्यामध्ये ह्या गोष्टी घडत असतात. अद्वैत पेटून उठलेला असतो आणि त्याचबरोबर पुन्हा त्या गुंडांना मारायला सुरुवात करतो आणि कला अद्वैतला म्हणत असते, चांदेकर थांब, चांदेकर थांब. परंतु अद्वैत मात्र ऐकायलाच तयार नसतो. अद्वैत मात्र त्या गुंडांना मारतच असतो आणि त्याचबरोबर अद्वैत त्या गुंडांना त्यांची लायकी दाखवत असतो, कारण अद्वैतला प्रश्न पडलेला असतो की हे सगळं कोणामुळे झालंय, कशासाठी ह्या गोष्टी घडलेल्या आहेत, हेच अद्वैतला कळत नसतं. आणि त्यासाठी अद्वैत आता शांत राहणार नसतो. अद्वैतनं ठरवलेलं असतं काहीही झालं तरीही आता या सगळ्यांना संपवायचं आहे, हे अद्वैतने ठरवलेलं असतं. कारण त्याच्यावरती आणि खरेवरती हा हल्ला झालेला असतो. खरेला या सगळ्याचा त्रास झालेला असतो. ही गोष्ट त्याच्या लक्षात आलेली असते आणि आज खरे होती म्हणूनच आपण इथे जिवंत राहिलेलो आहे, आपण जिवंत राहू शकलेलो आहे, ही गोष्ट त्याच्या लक्षात आलेली असते. परंतु इकडे राहुल आणि रोहिणी या दोघांनाही खूप आनंद झालेला असतो. या दोघांनाही
भारी वाटत असतं की कला आणि अद्वैत दोघंही संपलेले असणार आहेत, ते पोहोचूच शकणार नाहीत अवॉर्ड फंक्शनला, एवढा आनंद त्यांना झालेला असतो. पण त्यांना कुठे माहिती आहे कला अद्वैतची जोडी ही लाखात एक आहे आणि कला अद्वैत हे एकमेकांच्या भल्यासाठी काहीही करू शकतात, ही गोष्ट त्यांना कुठे माहिती असते. आणि आता अद्वैत आणि कला तिथून अवॉर्ड फंक्शनला जायला निघतात. जेव्हा अद्वैत आणि कला दोघंही अवॉर्ड फंक्शनला जायला निघतात तेव्हा कला आणि अद्वैत विचार करत असतात. तिथे सर्वांच्या समोर एक गोष्ट घडते, ती म्हणजे अद्वैत तिथे त्याला जो अवॉर्ड जाहीर केला जातो, मग स्टेजवरती गेल्यावर अद्वैत तिथं सर्वांच्या समोर सांगू लागतो की ते म्हणजे मी ह्या सगळ्या गोष्टीचं श्रेय देतो, ती म्हणजे माझी बायको कला अद्वैत खरे चांदेकर, असं तो बोलतो. आणि हा अवॉर्ड तो कलाला देतो आणि कलाचं कौतुक करू लागतो. कलाला खूप छान वाटलेलं असतं, पण कोणालाच माहिती नसतं की अद्वैतने हा अवॉर्ड जो आहे तो कलाला का दिलेला आहे, याच्यामागं काय कारण आहे. ही गोष्ट मात्र कोणालाच माहिती नसते, कारण त्यांच्यावरती जो झालेला हल्ला आहे तर त्या सगळ्यासाठी अद्वैतनं हा अवॉर्ड कलाला दिलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत असतं ते म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात, यावेळी अद्वैतला कळत नाही आहे की ह्या सर्व ज्या गोष्टी घडत आहेत त्यामुळं अद्वैत कलाला तो अवॉर्ड जाहीर करतो आणि कला आणि अद्वैत दोघंही आता 7 जन्मासाठी एकत्र आलेले असतात. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.